Hello friends, welcome in 11th Science. Myself Sushma Mahan. Today we are going to learn Bio's first chapter, Living World. सगळ्यात आधी बायोलॉजी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. बायोलॉजी मीन्स स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. See here, biology. Bio plus logy. Bio means जीव आणि लॉजी मीन्स अध्ययन करणे किंवा शिकणे. जीवांचा किंवा सजीवांचा अभ्यास करणे म्हणजे जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी. याचा अर्थ बायोलॉजीमध्ये आपण सजीवांचा अभ्यास करत असतो. ज्यात आपण आपल्या बॉडीचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा, पर्यावरणातील जीवजंतूंचा अभ्यास करतो. सगळ्यात आधी बायोलॉजी हा खूप कठीण विषय असतो हे आपण डोक्यातून काढून टाकूया. तुमचेही बरोबर आहे. बायोलॉजी म्हटले की मायटोकॉन्ड्रिया, मिओसिस, मेटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, प्रोकॅरियोटिक सेल्स, यूकॅरियोटिक सेल्स, बॅक्टेरिया, हर्बेरिया या प्रकारचे कधीही न ऐकलेले शब्द आपल्याला वाचावे आणि शिकावे लागतात. म्हणून घाबरून जाऊ नका. आपण त्यांचा अर्थ लावत जाणून घेतला अर्थ तर बायोलॉजी सारखा सोपा विषय नाही. डू यू नो एरिस्टॉटल? एरिस्टॉटल अरस्तू. एरिस्टॉटल इज द फादर ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीच्या दोन ब्रांचेस असतात. एक असतं झुलॉजी आणि दुसरं असतं बॉटनी. सी झूलॉजी. झू प्लस लॉजी. झू मीन्स प्राणी अँड लॉजी मीन्स शिकणे. प्राण्यांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला प्राणीशास्त्र असे म्हणतात. प्राणीशास्त्र म्हणजेच झुलॉजी. तर बॉटनी मध्ये फक्त वनस्पतींचा अभ्यास केला जातो, त्याला वनस्पतीशास्त्र असे म्हणतात. सो लेट्स नाउ कम टू आवर टुडेज टॉपिक, दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड. We all are living. What is the meaning of living? Living is the meaning that all things are life. Means सगळे ज्या थिंग्स आहेत, ज्या जिवंत थिंग्स आहेत त्यांना आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो. ज्या वस्तूंमध्ये जीव असतो ते लिव्हिंग आणि ज्या वस्तूंमध्ये जीव नसतो ते नॉन लिव्हिंग असे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. Planet Earth is made up of biotic and abiotic components. What is the difference between living and non-living things? Living things shows life processes such as growth, metabolism, reproduction, etc. And non-living things do not show such phenomena. So, ज्या अर्थवर आपण राहतो ती अर्थ बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्सने बनलेली असते. बायोटिक कंपोनंट्स म्हणजे ज्यामध्ये ॲनिमल्स, प्लांट्स, फंजाय, बॅक्टेरिया येतात आणि अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे वॉटर, सॉईल, एअर, सनलाईट, टेम्परेचर आणि मिनरल्स यासारखे थिंग्स येतात. तर यावरून आपण काय शिकलो की बायोटिक कंपोनंट्समध्ये लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला मिळतात आणि अबायोटिक थिंग्समध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. म्हणूनच लिव्हिंग थिंग्स शोज लाईफ प्रोसेसेस सच ॲज ग्रोथ, metabolism, reproduction, etc. and non-living things do not show such phenomena
हे आपण अबायोटिक अँड बायोटिक थिंग्सवरून समजून घेऊ शकतो. In nature, there are various types of plants, animals, and very huge diversity of organisms in nature. Whether all organisms are similar? No, all organisms are not similar. There is tremendous diversity among the living organisms. With respect to structure of the body, some are unicellular, some are multicellular. The habitats, life processes are also varied in them, such as lion, tiger live in den, and rabbit, snake live in hole. Some are herbivorous, means shakahari, like deer, rabbit, giraffe, etc. And some are carnivorous, like lion, tiger, fox, etc. Some animals are heighted, big, like elephant. Some are smaller in size, like mouse, lizard, etc. Some are made up of very tiny molecules which are not seen by naked eyes. For example, coronavirus and other bacterials, also living things. Now our first point is basic principles of life. There are various basic principles of our life, like metabolism, growth, reproduction, death, response. First point is मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया. चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिझम या प्रोसेसमध्ये कॅटॅबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम या दोन क्रिया भाग घेत असतात. जसं कॅटॅबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स अँड ॲनाबॉलिझम म्हणजे मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स. The living being needs energy and many chemical molecules to survive. For energy, it has to perform metabolism. Metabolism means breaking of molecules and making of new molecules. म्हणजेच मेटाबॉलिझममध्ये कॅटॅबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम या दोन प्रक्रिया घडत असतात. या दोन प्रक्रिया घडतात त्या क्रियेला चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम असे म्हणतात. मीन्स इन मेटाबॉलिझम कॅटॅबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम processes are done. Second point is growth. Growth म्हणजे वाढ होणे. लिव्हिंग थिंग्स नेहमी आपल्याला बर्थपासून ते डेथपर्यंत वाढताना दिसतात. म्हणजे वाढताना म्हणजे हाईटमध्ये वाढतात किंवा बुद्धीने वाढतात किंवा शरीराने वाढतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी ग्रोथ होत असते. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स organisms show tendency of growth and development. But sand mountains also grow. This growth is not from within and hence these are not living beings. Third point is reproduction. Reproduction म्हणजे प्रजनन. Life has to continue, hence the organism tries to produce a young one like itself.
It is possible due to reproduction by two types. Reproduction is two types. One is sexual and another is asexual reproduction. One is sexual reproduction and another is asexual reproduction. Sexual reproduction done in human beings and asexual reproduction done in plants by seeds, leaves, etc. But sterile organisms, for example mules, worker, bees, do not reproduce. जसं साध्या गांधील माशा प्रजनन करत नाही, तर त्यांची राणी माशीच फक्त प्रजनन करू शकते. फोर्थ पॉइंट इज डेथ. डेथ म्हणजे मृत्यू. When the capacity to perform metabolic reactions is lost, it results into death. आपल्या शरीरातील म्हणजे सजीवांच्या शरीरातील चयापचय क्रिया ज्यावेळी वर्क करणं बंद करते, काम करणं बंद करते, त्यावेळी आपला किंवा सजीवांचा मृत्यू होत असतो. इट रिझल्ट इन टू डेथ. फिफ्थ पॉइंट, रिस्पॉन्स, प्रतिसाद. Thermal, chemical or biological changes in the surroundings make living organisms to respond. जसे खूप थंडी असली तर आपण कुडकुडतो, पण टेबल खुर्चीवर काहीच परिणाम होत नसतो. आपली किंवा लिव्हिंग थिंग्सची जी इनसाइड म्हणजे आतून बॉडीच्या आतील जी डेव्हलपमेंट होत असते, त्यावेळी बॉडी स्ट्रक्चर, शेप बदलत असतो, म्हणजेच बायोलॉजिकल चेंज होत असतो. पण दगड, कपाट, टेबल यांच्यात कसलाही बदल होत नसतो, कारण ते नॉन लिव्हिंग थिंग असतात, त्यांच्यात जीव नसतो. नाउ टेल मी, whether all organisms prepare their own food? No, all organisms do not prepare their own food. Organisms that prepare their own food are known as autotrophs. For example, green plants, certain microbes in which chlorophyll is present. You know, in this process is done in the presence of sunlight, water and carbon dioxide. Next point is diversity. Diversity means vividhata. There is huge diversity seen in living organisms. Since time of immemorial, variety of living organisms are living together on earth. टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरण शास्त्र. इट इज द सायन्स डीलिंग विथ आयडेंटिफिकेशन, नेमिंग अँड क्लासिफिकेशन. त्यात आधी एखादी थिंगची ओळख केली जाते, तिचं नामकरण केलं जातं, ते कुठल्या क्लासमध्ये आहे ते पाहिलं जातं आणि त्या प्रकारचा डाटा तयार केला जातो. त्याला म्हणतात वर्गीकरण करणे, टॅक्झॉनॉमी. इन विट्रो टेस्ट. इन विट्रो मीन्स in artificial
environment. Now let's know about the in vitro test of metabolic reaction. In vitro means artificial environment. Then can metabolic reaction demonstrated in a test tube called in vitro test be called living or non-living? It is an isolated metabolic reaction performed in the test tube, mean in artificial condition, not in living things, internal body. So this test is neither living nor non-living. ही जी टेस्ट केली जाते ही एखाद्या ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या लिव्हिंग थिंगमध्ये ती टेस्ट न करता आर्टिफिशियल कंडिशन तयार करून एका टेस्ट ट्यूबमध्ये ती टेस्ट करून त्याच्यावर रिसर्च केला जातो, त्या टेस्टला इन विट्रो टेस्ट असे म्हणतात. Metabolic reactions occurring in vitro are living reactions but not living things. Next, systematics. In order to understand the interrelations between living and non-living as well as between two living beings or groups, systematic study of these is essential. Deals with study of similarities and differences among the different organisms are done in systematics. This data is also important for various industries and agriculture. If we need to study this diversity, certain aids called taxonomical aids can be used. This includes herbaria, botanical gardens, museums, zoological parks, biodiversity parks. These all are taxonomical aids. Now you don't confuse. You think about this: herbaria, botanical gardens, museums. Herbaria means कोरडा वनस्पतींचा संग्रह, कोरडा किंवा शुष्क, ज्यामध्ये लीव्ज ड्राय असतात किंवा तो पूर्णपणे ड्राय असतो आणि ते एका हर्बेरियम शीटवर आपण पॅच करतो आणि संग्रहित करून ठेवतो. A herbarium is essentially a dried plant specimen that is pressed, treated and mounted on standard size sheet in order to preserve it. Like this. It is a herbarium sheet and a herb is mounted on it. Herbarium is a single word and herbaria is a plural word. It is coined by Peter D. Turnholt in the book Elements. The art of herbarium was initiated by an Italian taxonomist, Luca Ghini,
1490 to 1556. Herbaria are effective tools in taxonomic studies. Date, place of collection, along with detailed classification and highlighting with its ecological peculiarities, characters of the plant are recorded on the same sheet. Local names and name of the collector may be added. This information is given at lower right corner of sheet. It is called label. See, it is label. It is a herbarium sheet. A herb is placed on that sheet, and right side at the corner there is a label with information. Our next point is botanical gardens. Botanical gardens are the places where plants of different varieties collected from different parts of the world are grown in a scientific and systematic in vivo manner. In vivo manner means within a living organism. Plants are labeled. The label board shows scientific as well as common name of the plant. Museums. Museums are the places where collections of preserved plant and animal specimens are kept. Plant and animal specimens may be preserved in formalin 10% to 40% formaldehyde in transparent jars. Jars are labeled. Larger animals like birds and mammals are usually stuffed and preserved. This science is known as taxidermy. मेलेले प्राणी, पक्षी यांचा संग्रह करून ठेवण्यासाठी त्यांच्या स्किनला म्हणजे त्यांचं बाहेरील आवरण असतं आणि आतील बॉडीमध्ये भुसा किंवा इतर गोष्टी भरून त्यांची बॉडी जशीच्या तशी दाखवणे आणि ती संग्रहित करून ठेवणे या शास्त्राला टॅक्झिडर्मी असे म्हणतात. तुम्ही म्युझियममध्ये गेलात तर तुम्हाला प्राणी ज्या प्रकारचा असतो, जो ओरिजिनल प्राणी असतो त्याच प्रकारचा त्याचं स्टॅच्यू किंवा त्याचं ओरिजिनल स्किन वापरून एक डमी बसलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याला म्हणतात टॅक्झिडर्मी. Specimens in dried form are also kept in museum. We can even find systematic collections of shells, skeletons of animals, insect boxes in museums. Thus, biological museums in educational institutes are reference hubs of biodiversity studies. जो बायोडायव्हर्सिटीचा स्टडी केला जातो त्याचं म्युझियम हे एक केंद्रस्थान मानलं जातं. नेक्स्ट इज झुलॉजिकल पार्क्स. झुलॉजिकल पार्क्स.
Zoological park, generally known as zoo. तुम्ही बऱ्याच जणांनी झू हा शब्द ऐकलेला असेल किंवा विजिटही केलेली असेल. झू म्हणजे प्राणी संग्रहालय, जिथं प्राण्यांना संरक्षण दिलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. In a zoo, wild animals are kept in captivity. They are protected and care is taken to provide conditions similar to their natural habitat. ते ज्या कंडिशनमध्ये राहतात त्याच तशाच प्रकारची कंडिशन तयार करून त्यांचे संरक्षण केले जाते, त्यांना वाढवले जाते. त्या कंडिशनला, त्या नॅचरल हॅबिटॅटला XC2 असे म्हटले जाते. इन ए झू, अ naturalist can study food habits and behavior of animals. जे नैसर्गिकरित्या संशोधन करत असतात, नैसर्गिक प्राण्यांवर, निसर्गातील प्राण्यांवर, निसर्गातील गोष्टींवर संशोधन करत असतात. त्यातील काही सायंटिस्ट हे प्राण्यांचे राहण्याची पद्धत कशी आहे, त्यांचं फूड कोणत्या प्रकारचं आहे याच्यावरही रिसर्च करत असतात. त्याला नॅचरॅलिस्ट असे म्हणतात. आणि ते प्राण्यांचे फूड खाण्याची पद्धत किंवा ते कोणत्या प्रकारचं फूड खातात, ते कशा प्रकारे वागतात यावर ते रिसर्च करत असतात. आणि हे संशोधन ते जंगलात जाऊन न करता एखाद्या झूमध्ये जाऊन करू शकतात. In a zoo, a naturalist can study food habits and behavior of animals. Flora, manuals, monographs, and catalog are some other tools of maintaining biodiversity records. Flora is the plant life occurring in a particular area on time. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर हे झूलॉजिकल पार्कचं एक उत्तम उदाहरण आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क्स. Biodiversity parks and ecological assemblage of species forming self-sustaining communities on degraded landscape forms a biodiversity park. For example, let Uttamrao Patil Biodiversity Park, Guregar, Mahabaleshwar. This park is the best model for conservation of natural heritage in urban landscape. Study of biodiversity is essential to understand the interrelations between the organisms. Systematic classification of living organisms is helpful in understanding the interrelations. In order to understand the interrelations between organisms and maintain harmony on planet Earth, study of biodiversity is must. Key. Key is taxonomical aid used for classification of plants and animals. The keys are based on contrasting characters. One of the contrasting characters gets accepted and other rejected. The statement in key is called a lead. Normally, keys are analytical in nature.
let us study about classification of living organisms in next chapter. Hello friends, welcome in 11th Science. Myself Sushma Mahalu. Today we are going to learn Bio's first chapter, Living World. सगळ्यात आधी बायोलॉजी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. बायोलॉजी मीन्स स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. सी बायोलॉजी, बायो प्लस लॉजी. बायो मीन्स जीव आणि लॉजी मीन्स अध्ययन करणे किंवा शिकणे. जीवांचा किंवा सजीवांचा अभ्यास करणे म्हणजे जीवशास्त्र. त्याला आपण इंग्लिशमध्ये बायोलॉजी असे म्हणतो. इंग्रजीमध्ये ज्यात आपण आपल्या बॉडीचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा, पर्यावरणातील जीवजंतूंचा अभ्यास करतो. सगळ्यात आधी बायोलॉजी हा विषय खूप कठीण आहे असे आपण डोक्यातून काढून टाकूया. तुमचेही बरोबर आहे. बायोलॉजी म्हटले की मायटोकॉन्ड्रिया, मिओसिस, मेटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, प्रोकॅरियोटिक सेल्स, यूकॅरियोटिक सेल्स, बॅक्टेरिया, हर्बेरिया या प्रकारचे कधीही न ऐकलेले वर्ड्स आपल्याला वाचावे आणि शिकावे लागतात. म्हणून घाबरून जाऊ नका. आपण त्यांचा अर्थ लावत शिकलो तर बायोलॉजीसारखा सोपा विषय नाही. डू यू नो एरिस्टॉटल? Aristotle. Aristotle is the father of biology. Biology has two branches. One is zoology and second is botany. Zoology means zoo plus logy. Zoo means प्राणी and logy means शिकणे. प्राण्यांचा अभ्यास करणे म्हणजेच प्राणीशास्त्र. या प्राणीशास्त्रालाच झुलॉजी असे म्हणतात. आणि बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, ज्यामध्ये फक्त वनस्पतींचा अभ्यास केला जातो.